काणकोण गेल्लो, काणकोण रिव्ह्यू घेतलो. म्हणजे हांवें ठरयलां की प्रत्येक 12 तालुक्यांनी एडमिनिस्ट्रेटीव ऑफिसीस जावपाची गरज आसा. आनी हांवें काणकोण तालुक्यांतलो रिव्ह्यू घेतल्या उपरांत म्हणजे आमी एकदां प्लॅनिंग करपाक खंय तरी कमी पडलेले काय कितें अशें म्हाका दिसता. एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग्स आमच्या कडेन नाच. आनी आमी म्हणजे सॉरी टू से दीस म्हणजे रवींद्र भवन आसतली, बाकीचे एंटरटेनमेंट स्पोर्ट्स ग्राउंड्स आसतले, हांच्याच कडेन चड लक्ष दिलां. एक्झॅक्टली. म्हणजे आतां काणकोणान आमच्या कडेन सिंगल एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग ना, पण आमी थंय रवींद्र भवन बांदलें 60 कोटीचें. एक जर आमी 10 कोटी म्हणून प्रायोरिटी प्रायोरिटी हां एक्झॅक्टली आमचे कडेन हें ना, म्हणजे खंय तरी आमी कमी पडिल्ले. आतां नो डावट ती केन्ना तरी बांदूंक सुरू केल्ली म्हणून हांवें कंप्लीट केली. बट आतां ऑलरेडी थंय म्हणल्यार एक कृशी भवन बांदपाचें. आनी वॉट इज दीस, वाय ओनली कृशी भवन इज रिक्वायर्ड. आनी तो डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, रजिस्ट्रार ऑफिस, सिव्हील सप्लाय, CDPO हे सगळे म्हटल्यार खाचकटीन बसता, तांकां बसूंक जागो ना, तांकां थंय टॉयलेट ना. हांवें जवळपास थंयसल्या 30 ते 32 ऑफिसांक भितरल्या 10-12 जाणांक काडून वेगवेगळे जागे दिले. 2-3 जाणांक सांगला त्याच रवींद्र भवनानूच जागो दिता म्हणून. हय ना, बांदला त्या रवींद्र भवनानूच स्ट्रक्चर यूज करपाक. बाकीच्या सगळ्या जाणांक म्हणजे हांवें जे सांगून येयला 3 म्हयन्या भितर तांकां सगळ्यांची ऑफिसीस एट प्रेझेंट म्हणजे लॉंग टर्म आनी शॉर्ट टर्म हांचे तांकां एडमिनिस्ट्रेटीव इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाचें म्हटल्यार काम म्हाजें, सर्विसीस दिवपाचें काम तुमचें. आनी जर सर्विसीस दिल्यो ना जाल्यार बाकीच्या सगळ्या हाका तयार रावा, हें तांकां सांगून येयलां.